हमचा आज शासकीय धान्य गोदामामध्ये सरकारनं जो एक त्यांच्या विरोधामध्ये जे षडयंत्र केलंय, 24 एप्रिलला एक शासन आदेश काढून महाराष्ट्रामधली जवळपास 300-350 गोदाम ज्याच्यामध्ये 10,000 माथाडी कामगार काम करतात ते बंद पाडण्याचं षडयंत्र महाराष्ट्र सरकारच्या पुरवठा विभागाने केलेलं आहे. आम्ही ते पत्र आल्याबरोबर, तो GR आल्याबरोबर अन्न पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ यांना पत्र दिलं. भुजबळ यांनी 5 तारखेला बैठक लावली मंत्रालयामध्ये. 4 तारखेला निरोप आला की 5ची बैठक 13 तारखेला पुढे गेली. 13 तारखेच्या बैठकीसाठी आम्ही पुण्यापर्यंत पोहोचलो. 12 तारखेला निरोप आला की ती 13 तारखेची बैठक 26 तारखेला म्हणजे कधी उद्या टाकलेली आहे. आम्हाला भीती आहे की संध्याकाळपर्यंत मंत्रालयामधलं पुन्हा पत्र येईल की छगन भुजबळ यांना दिल्लीला जायचं असल्यामुळं ही बैठक पुन्हा पुढे ढकलली. झाली तर आम्ही जाणारच आहोत. आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या सर्व शासकीय धान्य गोदामाच्या मधील सगळे कामगार आज आणि उद्या काम चालू ठेवून धरणं आंदोलन करतायत. या गोदामातल्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी कारखान्यातले कामगार, बाजार समितीचे मधले कामगार, भाजी मंडईमधले कामगार, फळ बाजारामधले कामगार, कांदा मार्केटमधले कामगार, हे सगळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आणि उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही धरणं देतोय. मात्र उद्यापर्यंत ठोस निर्णय जर केला नाही, ठोस निर्णय म्हणजे काय? खरं तर सरकारलाच कायदा सांगण्याचं काही कारण नाही. माथाडी कायदा एवढा सक्षम आहे, तो कायदा प्रत्येक माथाडीचं काम नोंदीत कामगाराकडूनच करून घेतलं पाहिजे असं म्हणतो. त्यांची मजुरी ठरवतो, त्यांचं वेतन करतो. थकबाकी झालेली असेल तर थकबाकी वसूल करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. असं असताना पुरवठा विभागाने परस्पर GR काढला आणि हे सगळं काम करण्याची जबाबदारी कुणावर दिली? वाहतूक कंत्राटदारावर. हे बेकायदेशीर जे परिपत्रक आहे 24 एप्रिलचं, तेही तातडीनं रद्द करा. आणि म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर बसत असताना पत्र कुणाकुणाला देतोय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर. आणि कुणाच्या मार्फत देतोय? जिल्हाधिकारी कार्यालयावरती बसायचे म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फतच द्यावं लागेल, त्यांच्या मार्फत देतोय हे पत्र. आणि आज आणि उद्या अतिशय शांतपणे धरणं आंदोलन आम्ही करणार आहोत. मात्र उद्यापर्यंत जर निर्णय केला नाही तर महाराष्ट्रामधले जवळपास 10,000 माथाडी कामगार ज्या गोदामामध्ये काम करतायत तिथली सगळी कामं बंद करून याच ठिकाणी
बेमुदत उपोषणाला बसावं लागणार आहे आणि तो निर्णय आम्ही केलेला आहे. खरं तर आज सुद्धा आम्हाला अजून परवानगी दिलेली नाही. 3-4 दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्ही परवानगीचं किंवा असं धरणं धरून बसणार आहोत म्हणून पत्र दिलं, पोलीस काय म्हणाले, विधान परिषदेची निवडणूक आहे, आचारसंहिता लागू आहे, आम्हाला परवानगी देता येणार नाही. आमचं पत्र घेतलं, पण आम्ही म्हणालो की आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे, एल्गार पुकारलेला आहे, त्यामुळं तुम्ही जर शांतपणे आम्हाला धरणं आंदोलन करू दिलं नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरती आम्हाला सत्याग्रह करून स्वतःला अटक करून द्यावी लागेल. शेवटी आमचे आता कार्यकर्ते पोलिसांना भेटले, कलेक्टरला जाऊन भेटले. आता तरी असं दिसतंय की त्यांनी आम्हाला धरणं आंदोलन करायला परवानगी दिली. पण आम्ही अतिशय स्पष्ट आहोत त्याच्याबद्दल, कारण लोकशाहीमध्ये कुणावरती जरी अन्याय झाला तरी त्या अन्यायाला वाचा फोडण्याची, त्याच्या विरोधामध्ये आवाज उचलण्याची, न्यायासाठी प्रयत्न करण्याची मुभा लोकशाहीमध्ये आहे. आणि तुम्ही जर स्वतः केलेला कायदा जर मोडायला निघालेला असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, हे सुद्धा ठणकावून सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलोय. खरं तर या ठिकाणी आजच्या दिवशी तरी जिल्हाधिकारी यांचं काम फक्त पोस्टमनचं आहे. निवेदन कुणाला केलंय आपण? मुख्यमंत्र्याला केलंय, उपमुख्यमंत्र्याला केलंय, कामगार मंत्र्याला केलंय आणि कुणाच्या मार्फत केलंय? कलेक्टरच्या मार्फत. त्यांना फक्त हे निवेदन त्यांना पाठवायचंय. आम्ही तर पाठवूच, ईमेल करूच. उद्या मंत्रालयामध्ये बैठक आहे भुजबळांच्या बरोबर, त्यावेळेस जेवढे मंत्री हे भेटतील त्यांना प्रत्यक्ष जाऊन निवेदन देऊच. पण तरीही मार्ग जर काढला नाही सरकारने तर 27 तारखेपासून रेशनचे जे गोडाऊन आहेत, शासकीय धान्य गोदाम आहेत, ते सगळे महाराष्ट्रातले बंद राहतील आणि 10,000 माथाडी कामगार हे बेमुदत संपावर जातील. एवढंच या निमित्ताने सांगायचं. आपलं नाव सांगा. सुभाष लोमटे. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शासकीय गोडाऊनमध्ये काम करणारे सगळे माथाडी कामगार आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं देऊन बसलेली आहेत. ही धरणं आज आणि उद्या अशी 2 दिवस असणार आहेत. हे धरणं आंदोलन राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग आहे. मुंबईमध्ये साथी सुभाष लोमटे आणि बाकी इतर संघटनांचे पदाधिकारी मुंबईतल्या एका बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय केला की 24 एप्रिलचा जो GR आहे, जो राज्य शासनाने काढलेला आहे, त्या GR नुसार शासकीय गोडाऊनमध्ये काम करणारे राज्यभरातले 10,000 कामगार हे देशोधडीला लागणार आहेत. जवळपास 90% त्यांचं काम ह्या GRने छीनून घेतलेलं आहे आणि म्हणून आपण राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे देऊन बसूयात म्हणून आजचं हे आंदोलन सुरू केलेलं आहे. ज्या कायद्याच्या आधारे राज्य शासनाने मागच्या महिन्यात 24 एप्रिलला GR काढला, तर GR हा कायद्याच्या कलमांचं उल्लंघन करू शकत नाही असं आमचं म्हणणं आहे. कारण GRला कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच त्यांची नियमावली बनवावी लागते. परंतु ह्या GRमध्ये यांनी कायद्याला सुद्धा वेशीला टांगलेलं आहे आणि GRची ही बळजबरी जी आहे ती बळजबरी परतून लावण्यासाठी सगळे कामगार एकवटलेले आहेत आणि त्यांनी राज्यभर हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. 2 दिवसामध्ये उद्या साथी सुभाष लोमटे साहेब छगन भुजबळांच्या सोबत बैठकीला मंत्रालयासाठी निघणार आहेत. त्या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत. जर भुजबळ साहेबांनी सुद्धा हा GR रद्द करण्याचं ठोस आश्वासन जर दिलं नाही तर 27 तारखेपासून लोमटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण कामगार हे राज्यभरातले
बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे. आज आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी आहे? आज आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे नेते साथी सुभाष लोमटे साहेब, मी स्वतः ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर, मराठवाडा लेबर युनियन जनरल सेक्रेटरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देविदास कीर्तिशाही, मराठवाडा लेबर युनियनचे कोषाध्यक्ष प्रवीण सरकटे आणि सगळी पदाधिकारी मंडळी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेली. धन्यवाद.